युवाओं को अश्लील हरकतें करने के लिए आसानी हो, इसीलिए कॉफी शॉप कैफे में अलग अलग कंपार्टमेंट बनाने वाले 7 कैफे संचालकों के खिलाफ MIDC भोसरी पुलिस स्टेशन में मामला दर्ज हुआ है। छावा मराठा युवा महासंघ के धनाजी येलकर पाटिल ने पिंपरी चिंचवड पुलिस से इस बारे में शिकायत की थी। पिंपरी चिंचवड हे विद्येचं माहेरघर असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी विविध भागातून मुलं शिक्षणासाठी येतात, परराज्यातून मुलं शिक्षणासाठी येतात। त्या ठिकाणी याच कॉफी कॅफेच्या नावाखाली एक अवैध असा धंदा या लोकांनी मांडलेला आहे। त्या ठिकाणी छोटे छोटे कंपार्टमेंट तयार करून, छोटे छोटे रूम तयार करून, त्या ठिकाणी आडोसा तयार करून लोकांना, मुलांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड असे अवैध धंदे चालू आहेत। ते छोटे छोटे कंपार्टमेंट नाही, ते छोट्या रूम नाही आहेत, तर अक्षरशः त्या कॅफेच्या नावाखाली या लॉज चालू केलेले आहेत या लोकांनी आणि तिथं पर ताशी भाडं आहे। कॅफेला कधी असं पर ताशी भाडं नसतं। अशा या पद्धतीनं ह्या लहान लहान मुलांना, छोट्या अल्पवयीन मुलांना ह्या कॅफेची बुरळ घालून या ठिकाणी अवैध असा वेश्या व्यवसाय चालू केलाय। हे सुद्धा म्हणायला काही हरकत नाही। असा एवढा घाणेरडा प्रकार या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे। या संबंधित आम्ही पत्र आयुक्तांना दिलं, उपायुक्तांना दिलं आणि संबंधित ज्या ठिकाणी ह्या अशा गोष्टी चालतात असे जे कॅफे आहेत ते कॅफेचे सुद्धा ॲड्रेस दिले आणि काल खूप चांगल्या पद्धतीनं पोलिसांनी सहकार्य केलं आणि त्याच्यावरती कारवाई केली। याच्या पुढे जर कॅफे चालत असतील तर छावा स्टाईलनं हे सगळे आम्ही फोडून काढू आणि हे थांबू। शहर के स्पाइन मॉल में कैफे शॉप के नाम से कुछ कैफे संचालकों ने लॉज जैसे अलग कंपार्टमेंट बना रखे थे। इसमें कॉलेज के युवक बैठकर अश्लील हरकतें करते थे। इस कंपार्टमेंट का किराया प्रति घंटा 200 से 500 रुपए वसूला जा रहा था। शिकायत मिलने के बाद पुलिस ने कैफे पर अचानक छापा मारकर ये कार्रवाई की। याच्यामध्ये स्पाइन रोडला एका इमारतीमध्ये 7 कॅफे चालू होते। त्या कॅफेची जी रचना आहे, आतमध्ये पार्टिशन्स वगैरे करून बसण्याची व्यवस्था केली होती आणि त्या ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन करत असल्यावर आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त होत्या। त्या अनुषंगाने आम्ही त्या 7 कॅफेंची पाहणी केली। तर त्या ठिकाणी कॅफे हे नॉर्मल रेस्टॉरंट टाईप जसं इटिंग हाऊस आहे तसं असणं आवश्यक आहे। ओपन सिटिंग त्या ठिकाणी आवश्यक आहे। तर इथे 6-7 फुटांचे जे पार्टिशन्स करून 8-10 रूम्स टाईप थोडे केलेले होते आणि त्याच्यात त्या ठिकाणी बेंचेस ठेवलेले होते। तर ते त्या ठिकाणी अश्लील वर्तन किंवा जे अपेक्षित नाही तिथे कॅफेमध्ये होणं अशा पद्धतीचं वर्तन चालू असताना आमच्या निदर्शनास आलं। त्याच्यानुसार 7 कॅफेवरती आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। या कारवाई ज्या आहेत त्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या अंतर्गत केलेल्या आहेत। कलम 129 प्रमाणे अशा कृत्यांना बंदी आहे। तर त्याच्यानुसार हे 7 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं जे कृत्य आहेत मुख्यतः जे यंगस्टर्स आहेत या ठिकाणी वापर करतात। काही अल्पवयीन मुलंसुद्धा त्या ठिकाणी जातात। तर हे सगळे प्रकार होऊ नये, त्यातनं कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही आपण कारवाई केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।